उन्हाळा म्हटलं की थंडगार सरबताचे प्रकार सगळ्यांना आवडतात। आज आपण पाहणार आहोत मस्त पोटभरीचा आणि त्याचबरोबर पौष्टिक असलेला बाजारात मिळतो त्या पद्धतीचा मिक्स फ्रूट मिल्कशेक। बाजारात आपण याच मिल्कशेकसाठी भरपूर प्रमाणात पैसा टाकतो, पण त्याच पैशाने जर तुम्ही घरी बनवलात तर सगळेजण मस्त पोटभर प्याल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या इथे मी एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि बाजूच्या छोट्या वाटीमध्ये त्याच दुधापैकी एक मोठी पळी दूध यामध्ये टाकून घेतलेलं आहे। दूध थंडच आहे, त्यामध्ये 2 चमचे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। या दुधाला छान दाटसरपणा येण्यासाठी, मस्त खमंग फ्लेवर येण्यासाठी इथे मी साधारण 2 तास अगोदर हे काजू आणि बदाम भिजून ठेवलेलं होतं गरम पाणी टाकून। साधारण 8 ते 10 बदाम आणि 8 ते 10 काजू इथे घेतलेला आहे। तर बदामाची वरची साल काढून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दोन्ही टाकून थोडंसं दूध टाकून ओबडधोबड असं आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी या पद्धतीचं हे पेस्ट इथे तयार झालेलं आहे। तर शिल्लक राहिलेलं दूध मी इथे गॅसवरती ठेवलेलं आहे। आता छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, जास्त आटवायचं नाही, फक्त थोडंसं दुधाला उकळी आली की यामध्ये तयार करून घेतलेलं आपल्याला कस्टर्ड पावडर, साखर वगैरे टाकून घ्यायचं आहे। तर दुधाला छान उकळी आली की यामध्ये टाकत आहे साखर, साधारण पाव कप इतकं। तर साखर तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला गोड कितपत आवडते त्यानुसार कमी जास्ती तुम्ही करू शकता। साखर टाकल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर तयार करून घेतलेलं कस्टर्ड पावडरचं मिश्रण सुद्धा यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, गुठळ्या होऊ द्यायचं नाही, हे लक्षात ठेवा। तर कस्टर्ड पावडरमुळे आणि त्याचबरोबर काजू बदामाच्या पेस्टमुळे या दुधाला छान खमंग फ्लेवर येतो आणि मार्केटमध्ये जसा पद्धतीचा फ्रूट मिल्कशेक मिळतो त्याच पद्धतीने इथे आपला ड्रायफ्रूट मिल्कशेक तयार होतो। तर या ठिकाणी तयार करून घेतलेलं काजू बदामाचं पेस्ट सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मिल्कशेकला मस्त रंग येण्यासाठी 2 ड्रॉप येलो फूड कलर टाकून घेत आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं की याला मस्त रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता याला थंड करायला बाजूला ठेवूया। पूर्णपणे थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, म्हणजे याला आणखीन दाटसरपणा येतो आणि याला मिक्सरमधून आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार यामध्ये फळं मिक्स करू शकता। तर इथे मी केळीचे काप, आंब्याचे काप, पपईचे काप आणि त्याचबरोबर सफरचंदाचे काप टाकून घेतलेला आहे। प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। तुमच्याजवळ जर चिकू असेल तर त्याचे काप सुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता। तर मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर इथे आपला मस्त मिक्स फ्रूट मिल्कशेक तयार झालेला आहे, मस्त ग्लासमध्ये टाकून। तर तुम्हाला आवडीनुसार यावर फळाचे काप टाकू शकता, बर्फ टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार। तर तुम्हाला इथे हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। अशाच मस्त रेसिपीजमध्ये भेट देऊया। तोपर्यंत नमस्कार, बाय।